दहावीच्या मुलांनो, जॉमेट्री मधला प्रॅक्टिस सेट 1.4 मधला प्रश्न क्रमांक 6 हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तुम्ही याला कितीही स्टार दिले तरीही कमी पडतील. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स मध्ये 3 मार्कासाठी हा प्रश्न तुम्हाला 100% विचारला जातो. या ठिकाणी आपल्याला एक डायग्राम दिली. हा असा एक ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये हा एक छोटा ट्रायंगल आहे आणि काय सांगितलंय, हा डीई पॅरलल टू PQ. त्यानंतर काय सांगितलं इथं, एरिया ऑफ ट्रायंगल PQF म्हणजे हा एरिया ऑफ ट्रायंगल PQF हा किती दिलाय आपल्याला, 20 युनिट्स दिलेला आहे. त्यानंतर काय, PF ची लेंथ 2DP एवढी दिलेली आहे. म्हणजे काय केलंय बघा, हे PF आहे, याची लेंथ किती आहे 2DP, म्हणजे जर हा 1 असेल तर हा 2 असणार आहे. त्यामुळेच आपण काय केलंय की इथं DP ला x मानलेला आहे, म्हणून हा काय झाला, हा जर x असेल तर हा काय झाला तुमचा 2x. मग हे जर 2x असेल तर टोटल हा x प्लस हा 2x टोटल मिळून 3x होणार. हे आता तुम्ही लक्षात ठेवा. मग आपल्याला ऍक्टिव्हिटी स्टार्ट होती. या ठिकाणी आपल्याला काय दिले बघा, DF इज इक्वल टू काय आहे बघा बरं. DF म्हणजे कसा तयार झालाय, हा DF तयार झालाय हा DP आणि PF मिळून. आता यातला हा DP आहे x, हा PF आहे 2x, म्हणजे इथं लिहून घ्यायचं DP, हा DP प्लस PF, हा इथं तुम्ही PF लिहिणार. त्यानंतर काय आहे, DP ची व्हॅल्यू किती आहे x प्लस याची किती आहे 2x इज इक्वल टू काय झालं तुमचं 3x. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय दिलाय पॉइंट, आता आपल्याला या दोन पॅरलल लाईन आहेत, या दोन पॅरलल लाईनच्या मध्ये तयार होतात काही करस्पॉन्डिंग अँगल्स. त्या दोन पॅरलल लाईन वरती एखादी लाईन इंटरसेक्ट करत असेल तर त्या इंटरसेक्शनला करस्पॉन्डिंग अँगल्स तयार होतात. जसं की इथला एक अँगल आणि इथला एक अँगल, हा एक अँगल आणि हा एक अँगल, हे दोन्ही कसे असतात एकमेकाला करस्पॉन्डिंग असतात. तर बाळांनो, ऍक्च्युली काय झालं, याच्यामध्ये दोन ट्रायंगल तयार होतात बघा. इथे एक हा ट्रायंगल तयार झाला तुमचा, आणि सेकंड ट्रायंगल कुठं तयार झाला, हा छोटा ब्ल्यू कलरचा. ठीक आहे, या दोन ट्रायंगल मध्ये या ट्रायंगलचा हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे, हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे काय समान मापाचे आहे. मग आपल्याला माहिती आहे बाय ए टेस्ट, ए म्हणजे काय अँगल. जर दोन ट्रायंगलचे दोन अँगल इक्वल मापाचे असतील तर आपण काय म्हणतो, ते दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत, बरोबर. तर त्यानुसार काय झालं की हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले, कारण त्याचे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. मग आता तुम्हाला माहिती आहे, रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल काढायचा असेल तर तो कसा असणार, त्या करस्पॉन्डिंग ट्रायंगल्सच्या साइड्सच्या स्क्वेअरच्या रेशोने एवढा असणार आहे. मग आता इथे दिलंय एरिया ऑफ ट्रायंगल FDE आणि एरिया ऑफ ट्रायंगल FPQ यांचा काय हे रेशो दिलाय, तो कसा असणार आहे, त्या दोन्ही ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड्सच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असणार आहे. मग करस्पॉन्डिंग साइड्स काय असणार आहे बघा. बघा आपण हे दोन ट्रायंगल घेतले, कुठले तर FDE आणि FPQ हे दोन ट्रायंगल आहेत, यातल्या करस्पॉन्डिंग साइड्स आपल्याला माहिती आहेत का. साइड्स बाकीच्या या इकडच्या साइडची साईज आपल्याला माहित नाही, फक्त एका साइडची साईज माहिती आहे. मग आपण त्याप्रमाणे लिहिणार, हा एक्स, या ट्रायंगलची साइड किती आहे, ही रेड ट्रायंगलची मोठ्या ट्रायंगलची x प्लस 2x म्हणजे टोटल झाली 3x. मग ही साइड आपण लिहिली 3x, ते साइडचं नाव लिहायचं FD. इथं लिहून घेतलं तुम्ही FD किंवा असं लिहा DF. ठीक आहे. सेकंड, ह्या छोट्या ट्रायंगलची करस्पॉन्डिंग तीच साइड घ्यायची, काय आहे FP, हे तुम्ही इथं लिहिणार FP. मग हा DF किती आहे, DF टोटल आहे 3x आणि हा किती आहे 2x, म्हणून 3x स्क्वेअर आणि 2x स्क्वेअर आला इथं. आता यातला x स्क्वेअर काय होणार, डिलीट होणार, आणि फक्त 3 चा स्क्वेअर राहणार जो आहे 9, आणि 2 चा स्क्वेअर आहे जो आहे 4. यानंतर पुढे काय होणार आहे बघा, फक्त हा आहे असंच ठेवलेला आहे, फक्त आपण काय केलं की या हिरोला इकडे टाकलंय आपण ह्या साईडला. म्हणजे काय झालं, एरिया ऑफ ट्रायंगल FDE इज इक्वल टू 9/4 इंटू हा खालचा इकडचा आलेला आहे, तो इकडं डिव्हिजन मध्ये आहे, इकडे आल्यावर मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार. त्याचा काय आहे, एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. पण आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल FPQ प्रश्नामध्ये दिलाय, बघा बरं काय दिलाय, एरिया ऑफ ट्रायंगल FPQ किती दिलाय 20. मग आपण काय लिहिणार, इथं FPQ च्या ऐवजी इथं लिहिणार आहे आपण इंटू 20. मग इथं डिव्हिजन करायची, 4 1 जा 4, 4 5 जा 20, मग 9 इंटू 5 किती झाले 45. लक्षात घ्या, हा काय आला तुमच्या एरिया ऑफ ट्रायंगल FDE, हा किती निघालाय 45 युनिट्स. आता तुम्हाला पहिल्यांदा दिलंय एरिया ऑफ ट्रायंगल FPQ किती दिलाय 20, म्हणजे हा या ट्रायंगलचा एरिया छोट्या ब्ल्यू कलरचा किती आहे 20, आणि ह्या मोठ्याचा किती आला 45. मग आता आपल्याला काय करायचंय, हा एरिया काढायला सांगितलंय आपल्याला. काय विचारले, क्वाड्रिलॅटरलचा जो एरिया आहे तो किती असणार आहे, तो कसा काढणार आपण, तर या मोठ्या ट्रायंगल मधून ह्या छोट्या ट्रायंगलचा एरिया वजा केल्यानंतर आपल्याला फक्त या क्वाड्रिलॅटरलचा एरिया मिळतो. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE इज इक्वल टू काय आहे, हा मोठा ट्रायंगल काय आहे तुमचा FDE, याचा किती आहे 45,
मग आपण लिहिणार इथं 45 मायनस 20. मग आलं तुमचं आन्सर किती? 25. आहे ना सोपं? चला मग अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या प्रचाराच्या युट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.